नक्कीच त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं खेळ सर्व खेळाडूंचा राहिला. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. माननीय सन्माननीय आदरणीय शिवसेना निवृत्ती पंचायत समिती सदस्य नितीजी काळे साहेबांचा देखील इथे यशस्वी सन्मान करायचा. संदीप मोठे यांना विनंती करतोय. माननीय सन्माननीय आदरणीय नितीनजी काळे साहेबांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. मी दादांना विनंती करेन, दादा यायचं तुमचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. तर आपण यशस्वी सन्मान इथे करतोय. सचिन देसाई यांचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल, कारण ते सर्व प्रमुख उपस्थित आहेत. आमचे दोन ऑफिशियल पंच असतील तर या लगेच तुमचा देखील यशस्वी सन्मान. गेले 2 दिवस उन्हामध्ये अतिशय चांगलं काम आमच्या पंचांनी इथे केलंय. त्यांचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आमचे ओमसाई एफटीसीचे ओनर रोशन फराड या तुमचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अतिशय चांगलं लाईव्ह प्रेक्षक गेले 2 दिवस त्यांच्या माध्यमातून पोहोचवलंय. त्यांचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रोशन या रोशन तुमचा देखील यशस्वी सन्मान इथे करणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय 2 दिवस त्यांनी भरपूर मेहनत घेतली. नवी मुंबई नव्हे, कल्याण डोंबिवली नव्हे, तर पूर्ण सातारा विभाग असू दे, ओमसाई एफटीसीचं नाव पूर्ण ऑल इंडिया आपण पाहतो. आणि आमच्या अंपायरचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत, कारण 2 दिवस त्या वाल्मिक बनारला अतिशय चांगले पंच आपल्याला पाहायला मिळाले. तर पंचांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. या पंच त्यानंतर ओमसाई एमटीसी या सचिन देसाई तुमचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अजित दादा शिर्के तुमचा देखील यशस्वी सन्मान इथे केला जाईल. माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या अजित दादा शिर्के तुमचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. महाराष्ट्राची आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो, कारण साहेबांचे सर्व सहकारी त्यांच्या जोडीला असणारे सर्व त्यांचे सहकारी उपस्थित राहिला त्यांचा देखील सत्कार आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर पंचांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. विनंती करेल. या लगेचच अंपायर तुमचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा उद्या यशस्वी सन्मान आपण करतोय. काय वाजवायचे 2 दिवस अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं. त्या तळपत्या उन्हामध्ये आपण 2 मास उभं राहू शकत नाही. मात्र हे पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय चांगली मेहनत करत असतात. त्यांचा मान सन्मान सत्कार करणं भरपूर गरजेचं आहे. आणि त्यानंतर युट्यूब लाईव्ह ओमसाई एमपीसी या तुमचा यशस्वी सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. यशस्वी सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय, कारण अतिशय चांगलं लाईव्ह प्रेक्षक त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. आणि त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राचे राजकीय दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि गेले 2 दिवस त्यांचं समालोचक तुम्ही ऐकलं. साहिल पवार यांचा यशस्वी सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्यांचा आवाज तुम्ही 2 दिवस गेले ऐकला या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते साहिल पवार यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. गेले 2 दिवस त्यांच्या माध्यमातून तुम्ही चांगलं असं समालोचन ऐकलं. त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चांगलं समालोचन तुम्ही ऐकलं 2 दिवस त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय.
तरी गेले 2 दिवस या स्पर्धेला ज्यांचा आपण आवाज ऐकला, अजित देसाई सर, ज्यांनी या स्पर्धेला मात्र 2 दिवस आपला गोड आवाज आपल्या समालोचकाने प्रत्येकाला मात्र तिथे मात्र प्रत्येकाला एक मोटिवेशन असो किंवा काही कित्येक गोष्टी आहेत त्या मात्र अजित सरांकडून आपण पाहिल्या. 2 दिवस त्यांचा गोड आवाज ऐकला तरी त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. नक्कीच चांगलं क्रिकेट आणि आपण एक सत्कार इथे घेणार आहोत. माननीय सन्माननीय आदरणीय संस्थापक आणि आमची कमिटी वाल्मिक पठार असोसिएशन यांच्याकडून आपण एक सत्कार घेणार आहोत. माननीय सन्माननीय आदरणीय नितीनजी काळे साहेबांचा इथे आपण सत्कार घेणार आहोत. नितीन दादा या. वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन तुमचा एक सत्कार इथे केला जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन कडून आपण एक सत्कार घेतोय. नितीन दादा काळे एक व्यक्तीनं भरपूर मन जिंकलंय. या व्यक्तीनं भरपूर काय केलंय आणि नक्कीच खरंच कौतुक करेल. सर्वांच्या हाकेला जाऊन जाणार हे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय सन्माननीय आदरणीय नितीनजी काळे आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगलं आपण पाहतोय. भरपूर अशी मेहनत आणि इथून सर्वांच्या पाठीशी राहणार हे नाव आपण पाहतोय. त्याचा याची सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण केलंय. तर भरपूर वेळ झाला. आपण बक्षीस वितरण इथे चालू करतोय. सर्व टीम इथे लक्ष द्यायचं. सर्व टीमने या. टीम दिवशी, टीम पाळशी, टीम डावरी आणि टीम आमरक सर्व खेळाडू इथे उपस्थित पाहिजे. प्लीज या लगेचच. आमरक संघ कुठे? सर्वांनी एकत्र राहा. ही स्पर्धा आतापर्यंत एवढी चांगली झाली आहे. शेवट देखील गोड करायचा आहे. तर आमरक संघ पूर्ण इथे उपस्थित राहायचं. टीम दिवशी, टीम डावरी आपण इथून करतोय सुरुवात बक्षीस वितरण. बेस्ट बिल्डर ऑफ टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन मोठे यांना विनंती करेल या तुम्ही इकडे. नितीन मोठे कुठे आहेत? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. गेस करा तुम्हाला काय वाटतं? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट कोणत्या खेळाडूच्या नावावरती जाईल? काय वाटतंय कोण आहे बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये? बेस्ट फिल्डर आहे टीम पाळशी संघाचा नसून होम ठरला बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. याच्या दिवशी संघाचा होम बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तो होम बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये राहिलाय. तर नितीनजी मोठे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते होमला बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट द्यायचं आणि इथून अतिशय चांगल्या टाळ्या वाजवायच्या. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि आज त्याच्या नावावरती ही ट्रॉफी आणि शूज राहिले. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सर्वांच्या माध्यमातून. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण बघितला. बेस्ट ऑफ लक सर्व टीमला. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. उत्कृष्ट गोलंदाज रामचंद्र मोठे त्याच्या हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. आपण बघतोय या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटतं? कोणता गोलंदाज असेल? कोणाच्या नावावरती चांगली गोलंदाजी राहिली आहे? कोणत्या खेळाडूनं बाजी मारली आहे? या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय अमृत संघाचा नसून डावरी संघाचा ओमकार ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला यायचं ओमकार अतिशय चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर ओमकार या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट ज्यानं अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला आणि एक आकर्षक ट्रॉफी आणि बीसीसी बीएससी हे जे शूज आपल्याला नक्कीच देण्यात येतात. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शुभेच्छा असतील अतिशय चांगलं क्रिकेट त्यानं खेळून दाखवलं आणि उत्कृष्ट फलंदाज आपण देणार आहोत. मी विनंती करेन साईद मोठे यांच्या हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज देणार आहोत. अतिशय चांगलं क्रिकेट कोणता खेळाडू असेल तुम्हाला काय वाटतं? बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट तुम्हाला काय वाटतंय? कोणाच्या नावावरती जाईल? गेस करा. बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये टीम अमृत संघाचा खेळाडू नसून सुनील ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. वेलकम. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते सुनील ठरले बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये शूज आणि एक आकर्षक ट्रॉफी. टाळ्या वाजवायच्या कारण अतिशय चांगलं क्रिकेट असे खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट त्याने खेळलं. त्यानंतर मालिकावीर आपण घासला देव 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलंय. माननीय सन्माननीय आदरणीय रामचंद्र दगडू मोठे साहेब यांच्या हस्ते आणि राजे मोठे साहेब तिथे उपस्थित असतील तर या त्यांच्या हस्ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. लगेचच यायचं तर या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं संघ आहे दिवशी कॅप्टन आणि पूर्ण टीम लगेचच यायचा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ त्यांचा राहिला. या लगेचच कॅप्टननी फक्त वरच्या बाकी सगळ्यांनी खाली उभे राहायचं. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओमनं 4 चार लावले आज या टीम मध्ये खेळत असताना. चांगली बॅटिंग राहिली. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट त्याच्या नावावरती राहिलं. टाळ्या वाजवायचे सर्व संघाने अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळलंय. तर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. माननीय सन्माननीय आदरणीय नितीन काळे साहेबांना विनंती करेल यायचं साहेब तुमच्या हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देणार आहोत. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला नाव त्या संघाचं डावरी कधी न मागे राहणारा संघ आज थोडासा कमी पडला हरकत नाहीये आणि हिथून टीम डावरी कॅप्टन आणि पूर्ण टीम यायचं आणि साहेबांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते ही तृतीय क्रमांकाची पारितोषिक नक्कीच द्यायचंय या पूर्ण टीमला. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या कॅप्टन यावरती लगेचच आणि आपण देतोय. टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडून देऊ नका प्लीज कारण सर्वांचा खेळ चांगला राहिला आणि इथून सर्वांनी मेहनत चांगली केली आहे आणि इथून आपण देतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. अतिशय चांगलं क्रिकेट आणि त्यानंतर तृतीय क्रमांक माननीय सन्माननीय आदरणीय प्रमोद पाटील साहेब या तुमच्या हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. सर्व मान्यवरांनी उभं राहावा. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्या स्पर्धेमध्ये रनर अप राहिलाय ज्या खेळात अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला थोडेसे कमी पडले. त्या नाव संघाचं पाळशी यायचंय कॅप्टन आणि पूर्ण टीम. तृतीय क्रमांक रनर अप ठरला या स्पर्धेमधला माननीय सन्माननीय आदरणीय प्रमोद पाटील साहेबांच्या हस्ते आपण देतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. या पूर्ण टीमला टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडून देऊ नका. अतिशय चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आणि खरंच कौतुक करेल अतिशय चांगलं क्रिकेट राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं टीम अमृत संघानं नक्कीच बाजी मारली आज चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि तिकडे देखील
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणजे फक्त सुट्टी नाही, फक्त खेळत राहायचं बाकी काय नाही. दोन्ही ठिकाणी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. त्यानंतर आपण मालिकावीर संतोष कोळेकरांना विनंती करतो तुम्ही या व्यासपीठावरती तुमच्या हस्ते आपण मालिकावीर देणार आहोत. उपस्थित आहेत का संतोष कोळेकर? विजय कोणाच्या हस्ते द्यायचं? या दादा लगेच या. चला भय घेऊ नका प्लीज. या स्पर्धेमध्ये मालिकावीर आपण देणार आहोत. ज्या खेळाडूनं प्रत्येकाला घाम फोडला, प्रत्येकाला पाणी पाजलं, प्रत्येकाला धूळ चारली, अक्षरशः चारी मुठ्या चित केल्या. तो मालिकावीर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज ऑफ टुर्नामेंट. आज हवा खाणार, गरमी चालू झाली, कूलर घरी घेऊन जाणार. मॅन ऑफ द सिरीज कोण पटकावणार? काय घडेल? तिथून नाव कोणाचं येईल? या स्पर्धेमधला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ठरलाय. प्रत्येकाचं नाव त्याच्या तोंडामध्ये असतं. तो नाव आहे सूरज पवार बकासूर. वेलकम. ज्या खेळाडूनं आज 6 बॉल मध्ये 36 धावा बनवल्या. अतिशय चांगली फटकेबाजी राहिली आहे. बकासूर चर्चेत राहिलाय आणि आज खरंच कौतुक करेल. बकासूर तुला 2च प्रश्न विचारेल. जास्त विचारणार नाही. कारण वेळ सर्वांकडे कमी आहे. आणि तुझा खेळ बघून आज मधले खेळाडू पुढे जाणार आणि भरपूर चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून आपण पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट. अक्षरशः आज गोलंदाजावरती तुटून पडला होता. घाम फोडला. अक्षरशः पाणीबाजनं धूळ चारली. अ, बकासूर काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज ठरवून आलेला कधी आज मॅन ऑफ द सिरीज होणार? ठरवून म्हणजे खूप दिवस झालं खेळलो नाही. 2 आठवडे ब्रेक होता. प्रॅक्टिस चालू होतं आणि आंबोडे संघाचं नियोजन असतं तेव्हा आमची टीम असते. शक्यतो फायनल आम्ही मारतोच. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन कसं आहे? आयोजन खूप छान आहे. बॅनरबाजी वगैरे, फटाके खूप छान असं आयोजन, आगळं-वेगळं आयोजन असं पाहायला भेटलं आपल्याला. थँक यू. आणि टीम बद्दल काय सांगशील तुझ्या? साधारण मगाशीच सांगितलं मला फायनलच्या टॉसला की बकासूर मी विचारलं उभा राहिला तर 6 बॉल 6 मारणार का? सागरने सांगितलं उभा राहिला तर 36 मारणार आणि ते करून दाखवलं. आणि वहिनी आल्यापासून काहीतरी वेगळंच क्रिकेट पाहायला मिळतंय. जास्त क्रिकेट पुढे गेलं. काय सांगशील? लकी आहे का? होय, नक्कीच. नक्कीच पाहायला मिळतंय. क्रिकेटवरचं प्रेम हा होता बकासूर. अतिशय चांगलं क्रिकेट. पुढे जात राहा. अतिशय चांगलं नाव आपल्या तालुक्याचं पुढे ने. तुला शुभेच्छा जरूर असतील. आणि त्यानंतर आपण पाहतोय आज हवा देणार म- प्रथम पारितोषिक माननीय सन्माननीय आदरणीय उमेश जाधव युवा उद्योजक साहेबांना विनंती करेन या सर्व साहेबांना की प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून सर्वांनी उभे राहायचं आहे. आपण पाहतोय या या स्पर्धेतला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन नाव सर्वांच्या तोंडामध्ये नेहमी असतं. संघ आमरक यायचंय. वेलकम कॅप्टन आणि पूर्ण टीम. अतिशय चांगला खेळ राहिला. टाळ्या वाजवा या संघासाठी कारण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन नेहमी चर्चेत राहणारा संघ आहे. आई मानाई देवीचा आशीर्वाद त्या संघाच्या पाठीशी नेहमी असतो. तो आपण देतोय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमधला संघ आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ राहिलाय आणि चॅम्पियन राहिलाय या स्पर्धेमध्ये टीम मानाई देवीचा आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी. नाव आमरक संघ. अतिशय चांगला खेळ सर्वांचा राहिला या स्पर्धेमध्ये आणि थँक्यू सो मच सर्वांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं आणि सर्व या मान्यवरांचं या सर्व पाहुण्यांचं खरंच कौतुक करेल. सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. सर्वजणांनी अतिशय चांगले 4 चांद लावले. नक्कीच सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. नक्कीच चांगलं काम सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कोणाचा मान सन्मान सत्कार राहिला असेल तर क्षमा असावी. आणि इथून बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. बोला छत्रपती संभाजी महाराजांचा. जय श्रीराम.
ही स्पर्धा इथेच संपली. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पण इथेच थांबतो. थँक यू सो मच. थोड़ा-सा जैसे उन्होंने कहा ना दोस्तों के बीच में बहुत ज़्यादा खेला था, थोड़ा-सा दुःख लगा था। लेकिन ऐसा नहीं है कि बहुत ज़्यादा चैलेंजिंग है और ख़ास तौर पर हमारे प्लेयर्स के लिए, उनके लिए अडैप्ट करना बहुत लंबा, मुश्किल चैलेंज नहीं रहता क्योंकि इतनी क्रिकेट खेलते हैं ना यहाँ पर कि उनको बिल्कुल